जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवरती लाखोंची रीघ। 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंची रीघ लागली होती। डोक्यावर निळी टोपी, हातात झेंडा, काखेत सामानाची बॅग अडकवून महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखोंची पावले चैत्यभूमीच्या दिशेने धडकल्या होत्या। जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा घोषणांनी दादर परिसर दणाणून गेला होता। शहरातही अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने मोफत भोजनदान ठेवण्यात आले होते। चौकात बाबासाहेबांच्या प्रतिमा ठेवून त्यांना अभिवादन करण्यात आले होते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे खासदार रामदास आठवले यांसह अनेकांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले। बाबासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन येत्या 14 एप्रिल रोजी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। इंदू मिल परिसरात बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले। दत्त जयंती उत्साहात साजरी। दत्त जयंती उत्सव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला। दत्त मंदिर रोषणाईने झळकले होते। पूजा पाठ, आरती, भजन आदी कार्यक्रम पार पडले। दत्त जयंती निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। दर्शनाचा व महाप्रसादाचा यावेळी भाविकांनी लाभ घेतला। शहर विकास कामात अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार। केडीएमसीच्या स्थायी समिती सभेत सदस्यांचा हल्लाबोल। कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शनिवारी पार पडली। या सभेत सदस्यांनी चांगलाच हल्लाबोल केला। शहराच्या विकास कामांचा व निविदा प्रक्रियेमध्ये अधिकारी 40% भ्रष्टाचार करीत असल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीचे सभापती बाळ हरदास यांनी केला। मॅच फिक्सिंग प्रमाणे टेंडर फिक्सिंग केले जाते। अनेक कामे एकाच कंत्राटदाराला दिली जातात। ई टेंडर प्रक्रियेत संबंधित कंत्राटदाराला फायदा होईल अशा अटी शर्ती टाकण्यात येतात असे आरोप सदस्य श्रेयस समेळ तसेच मनोज घरत, वामन म्हात्रे या सदस्यांनी करून प्रशासनाला टार्गेट केले। मात्र सदस्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप प्रशासनाने फेटाळले। ही खरी गोष्ट आहे ना, आपण जर आजचं बघितलं सभेमध्ये जे कामकाज झालं होतं त्याच्यामुळे फेब्रुवारीपासनं टेंडर काढतात परंतु कोणी येत नाही। आता हे खकाळ आणि अभ्यंकर आपल्या इथे काम करतात, अगोदर पण त्याने टेंडर घेतले, मग फेब्रुवारीपासून त्यांनी का भरले नाही? तर ते सगळी मिली बघत आहे, ते सगळे पेंडिंग ठेवायचं आणि 8-8 महिने कोणी भरायचे नाहीत आणि नंतर एकदम जे भरायचे ते त्याच लोकांनी भरायचे, बाकीचे कोणाला भरून द्यायचे नाही। कॉन्ट्रॅक्टर्सना जर विचारलं तर काही कॉन्ट्रॅक्टर तर इतके जेरीस आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार। 40% भ्रष्टाचार निश्चितपणे या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होतं असं मला स्पष्ट आरोप आहे आणि त्याच्यामुळेच येतात आणि आमच्यावर समोर न्यायलाच असतो, कारण की आता कॉन्क्रिटीकरण करायचं आहे। आता कॉन्क्रिटीकरण करायचं आहे, हे जर कामं केले नाही तर कॉन्क्रिटीकरण थांबणार तर लोक आम्हाला दोष देणार। निश्चितपणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो, अंकुश नाही ही खरी गोष्ट आहे आणि अधिकारी एकदम बेमुरवतखोर झालेले आहेत। त्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही चालली आहे, कोणी चालवत नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सोमवार ते बुधवार 3 दिवस कल्याण डोंबिवलीत मुक्कामास राहणार आहेत। या दौऱ्यात ते पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांची भेट घेणार आहेत। लोकसभा व विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे जाणून घेण्यासाठी राज दौरा करणार आहेत। रविवार 7 डिसेंबर रोजी 3 वाजता डोंबिवलीत आगमन होणार आहे। मनसे नगरसेवकांच्या व पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर कल्याण डोंबिवलीकर नाराज आहेत, त्यामुळे राज हे कामचुकार पदाधिकारी व नगरसेवकांचा कसा समाचार घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे। कल्याणात विद्युत संचपेटी धोकादायक अवस्थेत। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर विद्युत संचपेटी कोसळल्याच्या अवस्थेत आहे। मात्र या पेटीकडे वीज कंपनीचे कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। हा रस्ता अरुंद असून येथून विद्यार्थी व नागरिकांची ये-जा सुरू असते। तसेच भाजी व फळ विक्रेते या ठिकाणी व्यवसाय करतात। विद्युत संचपेटी कोसळल्यास एखादी दुर्घटना होण्याची भीती आहे, त्यामुळे या पेटीची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। तर याच बरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।